16 धावा धाव फलकावर लागल्याय. दुसरं षटक आहे. हो, यावेळेस उडवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. योगेश अण्णा चौधरी ब्रांडेड षटकार आपल्याला बघायला मिळतोय. महाराणा प्रतापांची तळपती तलवार, चेंडू थेट सीमारेषा पार. शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ सोनवणे यांच्या वतीने दणदणीत षटकार, दणदणीत षटकार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार, तसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार. रिव्हर्स स्वीप यावेळेस देखील फटका चांगला आहे. झेल करण्याचा प्रयत्न झाला सीमारेषा पार आणि योगेश अण्णा चौधरी दुसरा षटकार. तळपती तलवार, चेंडू थेट सीमारेषा पार. शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ सोनवणे या स्क्वेअर कट यावेळेस देखील चेंडू होईल फरार. येतोय कडक खणखणीत चौकार. कडक शिवराणा स्टाईल अटॅक. बॉलवर झालाय वार. सप्तशृंगी मल्टी सर्व्हिसेस आणि महा ई सेवा केंद्र, प्रोप्रायटर राकेश भाऊ गायकवाड यांकडून खणखणीत चौकार. हो हो, रिव्हर्स स्वीप याहून दूर जातोय. अजून एक षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. योगेश अण्णा चौधरी कन्नडच्या यस क्लबच्या मैदानात दाखल झालाय. रिमेंबर द नेम. महाराणा प्रतापांची तळपती तलवार, चेंडू थेट सीमारेषा पार. शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ सोनवणे यांच्या वतीने दणदणीत षटकार, दणदणीत षटकार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार, हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार, तसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार. पहिल्या षटकांती 14 धावा धावफलकावर होत्या आणि 2 षटकांती आपण बघतोय एक गडी बाद 38 धावा धावफलकावर आहे. त्याचं कारण योगेश अण्णा चौधरी नावाचं वादळ मैदानात यावेळेस घोंगवत आहे. 6 चेंडूंचा सामना केलाय. 1 चौकार, 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि 24 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. दरम्यान पारितोषिकाची देखील घोषणा होते. जर योगेश अण्णा चौधरी याने अर्धशतक केलं तर कमल भाऊ राजपूत यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. 24 धावा ऑलरेडी बोर्डवर लागलाय अण्णाच्या, ते देखील फक्त 6 चेंडूंमध्ये. तर पॉवर प्लेचा खेळ येथे संपतोय आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय धीरज राजपूत. बॅकफुटवर जात कट केला. पॉइंटच्या दिशेवर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल आणि सुनीलने मात्र आपलं काम केलंय.
सुनीलच्या बॅटमधून देखील 2 चौकार आले, परंतु यावेळेस समजदारीचं क्रिकेट. एकेरी धाव घेतली. योगेश अण्णाला पुन्हा स्ट्राईक एंडवर आणलं आणि हे बॅटल मात्र चांगलं राहील. गोलंदाजी मार्कवर आहे धीरज राजपूत, एक्स इंडियन आर्मी. तर फलंदाजीला आपण बघतोय योगेश अण्णा. उडवला. यावेळेस देखील चेंडू सीमेरेषे पारवरून आणावा लागेल. योगेश अण्णा चौधरीच्या बॅटमधून येणारा षटकर क्रमांक 4. महाराणा प्रतापांची तळपती तलवार. चेंडू थेट सीमारेषा पार. शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ सोनवणे यांच्या वतीने दणदणीत षटकार. दणदणीत षटकार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात लोअर फुल टॉस. त्याला देखील बॅट फिरवली. फ्लॅट षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस फ्रॉम योगेश अण्णा चौधरी. आणि या षटकाराने अन्नू स्ट्रायकर्स टाकळेवाडी संघाच्या 51 धावा पूर्ण झाल्या. 50 पार केली आहे. जिंकली राणाची तलवार. फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार. कसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार. रिव्हर्स स्वीप. आणि या पद्धतीचा षटकार आधी देखील आपण बघितला. अजून एक षटकार ऍड करावा लागेल. इथे षटकार क्रमांक 6 आपण बघतोय. महाराणा प्रतापांची तळपती तलवार. चेंडू थेट सीमारेषा पार. शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ सोनवणे यांच्या वतीने दणदणीत षटकार. दणदणीत षटकार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. 57 धावा. हो, यावेळेस चेंडू अंगावर आदळला. नाराज नक्कीच आहे योगेशांना देखील. तिसरा षटकार खेचायचा होता. धावसंख्या आपण बघतोय 57. तर योगेश अण्णा चौधरी 42 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्याच्या अर्धशतकासाठी कमल भाऊ राजपूत यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस टायमिंग मात्र प्रॉपरली झालं नाही, परंतु तरी देखील मिस जजमेंट झालंय फिल्डरकडून. दरम्यान एकच धाव घेतली आहे. त्याचं कारण शेवटचा चेंडू होता. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकानंतर आपण बघतोय एक गडी बाद 58 धावा धावफलकावर लागलाय. शिवराणा चषकाचा जलवा. प्रत्येक चेंडूवर थरार. ट्रॉफीवर नाव कोरण्याचा सगळ्याच संघांचा विचार. आयोजक डॉक्टर अजय मरमट यांचे स्पर्धा आयोजन दर्जेदार. शिवराणा चषक म्हणजे राजपुतांचा अभिमान. राजपुतांचा अभिमान. सामना आज उशिरा सुरू झाला. 2 तास उशिरा झाला. मैदान शांत होतं, परंतु कुणाला ठाऊक की ती वादळापूर्वीची शांतता होती. जबरदस्त फलंदाजी. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळला. एकेरी धावेसाठी पहिल्यांदाच नाही, पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली होती. त्यानंतर मात्र आता एकेरी धावेसाठी चेंडूला खेळलं योगेश अण्णाने.
लोअर फुल टॉस यावेळेस ही चांगली फलंदाजी आहे. सुनील जारवाल 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले योगेश अण्णा फलंदाजीला यायच्या आधी, परंतु त्यानंतर जी फलंदाजी करतोय समजदारीची फलंदाजी. फुल टॉस आणि त्याला मात्र भिरकावून दिला दूरवर षटकारासाठी. योगेश अण्णा चौधरी अर्धशतक पूर्ण झालंय. शिवराणा चषक पर्व दुसरे आणि या पर्वामधील पहिलं अर्धशतक योगेश अण्णा चौधरीच्या नावावर. जबरदस्त फलंदाजी आणि नो बॉल चेक करायचंय, बिमर चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. यावेळेस देखील बॅट चालवली क्षेत्ररक्षक आहे. बाउन्स मात्र चांगला चेंडूने घेतलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावा. धावसंख्या मात्र आपण बघतो या चौकाराच्या साह्याने 70 वर जाऊन पोहोचली आणि हे फक्त 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अनु स्ट्रायकर्स टाकळेवाडी मात्र भन्नाट वेगाने धावा बनवत आहे. त्याचं कारण योगेश अण्णा चौधरीची तळपलेली बॅट. हेलिकॉप्टर लँड मात्र होईल मैदानाच्या बाहेर. अजून एक चौकार. बॅक टू बॅक फोर्स इथे मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. खणखणीत चौकार. यस, योगेश अण्णा चौधरी बादशाह किंग ऑफ छत्रपती संभाजीनगर कन्नडच्या या यस क्लबच्या मैदानावर मात्र त्याचा झंझावात आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक यावेळेस मात्र हवाई यात्रा. चेंडू झालाय फरार. आला एक लांब लचक षटकार. महाराणा प्रतापांची तळपती तलवार. चेंडू थेट सीमारेषा पार. शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ सोनवणे यांच्या वतीने दणदणीत षटकार. दणदणीत षटकार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार. कसा फिरला दुश्मन घोड्यासहित आरपार. फलंदाजाने चेंडू सोडला असं त्याला वाटलं की वाईड असेल, परंतु फेअर डिलिव्हरी आहे. पंच मात्र कुठलंच डिसिजन दिलं नाही, त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे. पण काय फलंदाजी होते. 4 षटकांचा खेळ झालाय आणि त्यामध्ये मात्र 80 धावा आपण बघतोय. हो, जे काम करायचं होतं ते मात्र झालंय. सुनील जारवाल एकेरी धाव घेऊन पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला आणि ही समजदारीची फलंदाजी आहे. कारण ज्या वेळेस योगेश अण्णा सारखा फलंदाज तुमच्या सोबत फलंदाजी करतोय हे मात्र महत्त्वाचं राहील आणि सोपं काम राहील. एकेरी धाव घ्या, नॉन स्ट्राईक एंडला उभं राहा आणि योगेश अण्णाच्या या झंझावाती खेळीचा आनंद घ्या. तेच समजदारीचं काम सुनीलने केलंय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल एक लांब लचक षटकार योगेश अण्णाच्या बॅटमधून. षटकार क्रमांक 9.
महाराणा प्रतापांची तळपती तलवार, चेंडू थेट सीमारेषा पार, शिवराणा चषकाच्या रणांगणात उडतोय. हॉटेल कृपा, छत्रपती संभाजीनगर रोड, कन्नड. प्रोप्रायटर कुणाल भाऊ. यावेळेस हा पहिला चेंडू आहे योगेश अण्णाने खेळलेला, जो यष्टी रक्षकाच्या दिशेने गेलाय. 87 धावा धाव फलकावर, तर योगेश अण्णा 70 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. जोरदार फटका, यावेळेस देखील क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न अपुरे पडतील. योगेश अण्णाच्या बॅट मधून आलेला मिड विकेटच्या दिशेने अजून एक कडक चौकार. कडक शिवराणा स्टाईल अटॅक, बॉलवर झालाय वार. सप्तशृंगी मल्टी सर्व्हिसेस आणि महा ई सेवा केंद्र, प्रोप्रायटर राकेश भाऊ गायकवाड यांच्याकडून खणखणीत चौकार. खणखणीत यावेळेस कव्हरचं क्षेत्र पुन्हा एकदा वेगाने चेंडू सीमेरेषेकडे जातोय, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला यश मिळेल चेंडूला अडवण्यामध्ये. आणि बघा, आरामात चालत चालत एक धाव पूर्ण केली, कारण इच्छा देखील होती फक्त एकच धाव जमवायची. पुढच्या षटकासाठी स्ट्राईक हवी आहे, त्या दृष्टीने मात्र या लोअर फुलटॉसला एकेरी धावेसाठी खेळलं, एक धाव जमवली. शिवराणा चषकासाठी राजपुतांची चिवट स्पर्धा रंगली. रणांगणावर जिद्दीची ज्वाला पेटून 6 चेंडूंची लढाई दंगली. मातोश्री कलेक्शन, हिवरखेडा रोड, कन्नड. प्रोप्रायटर विशाल भाऊ बचाटे पाटील यांच्या वतीने ओव्हर संपली. ओ, शॉट फाईन लेगला चेंडूला अडवण्यात आलं. खराब चेंडू होता, याचा फायदा मात्र उचलता आला नाही योगेश अण्णाला. यावेळेस हाय हँडसम, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. षटकार, षटकार क्रमांक 10. आणि योगेश अण्णा 81 या वैयक्तिक धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 षटकांचा हा सामना, आणि 6 षटकांच्या सामन्यात शतकाची आशा देखील आता लागली आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा हवाई यात्रा चेंडूला. चेंडू सीमारेषा पार. षटकार, 11वा षटकार आहे योगेश अण्णाच्या बॅट मधून. तर वैयक्तिक धावसंख्या आपण बघतोय आता 87 वर जाऊन पोहोचलाय योगेश अण्णा. पुन्हा एकदा, यावेळेस देखील अंतर गाठलंय. बॅक टू बॅक सिक्सर्स. 93 धावा या वैयक्तिक धावसंख्या आहे योगेश अण्णाची. तर अनु स्ट्रायकर्स 110 धावांवर जाऊन पोहोचलाय. अजूनही सामन्याचे 2 चेंडू शिल्लक आहे या डावाचे. 93 धावांवर फलंदाजी करतोय. 24 चेंडू 93 धावा, काय जबरदस्त फलंदाजी. हॅट्स ऑफ टू यू योगेश अण्णा चौधरी. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय 99 धावांवर आता आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच कॉल आलाय, बक्षिसाची घोषणा असू शकते. कट केलाय, आणि बघा इथे मात्र योगेश अण्णा चौधरी 6 षटकांच्या सामन्यामध्ये
शतक पूर्ण करतोय. जबरदस्त फलंदाजी झाली आहे आणि या शतकासाठी संघ मालक संतोष भाऊ यांच्या वतीने 2100 रुपयाचं पारितोषिक देखील योगेश अण्णाला मिळत आहे. जबरदस्त फलंदाजी, शिवराणा चषक पर्व दुसरे, अभिवादन स्वीकारलंय योगेश अण्णाने आणि यस यू डिझर्व इट. हॅट्स ऑफ टू यू. ग्रेट बॅटिंग. सव्वीस चेंडू 101 धावा. योगेश चौधरी आणि संपूर्ण संघ मात्र उभं राहून योगेश अण्णाचा अभिवादन करतोय. जबरदस्त बॅटिंग. का परफॉर्मन्स बघायला मिळालाय शिवराणा चषकाच्या दुसऱ्या पर्वात. आज लीग स्टेजेसचे शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये मात्र पहिल्या सामन्यात योगेश अण्णा चौधरीचा झंझावात आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त खेळी. 26 चेंडू 101 धावांची फलंदाजी. तर